शहर से बहने वाली गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करने के लिए नांदेड़ मनपा ने 10 दशलक्ष घनमीटर क्षमता का मल निस्सारण केंद्र स्थापित किया है। हाल ही शुरू हुए एसटीपी केंद्र का मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े ने शनिवार 8 फरवरी को प्रत्यक्ष जायजा लिया। इस समय अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, शहर अभियंता सुमंत पाटिल, कार्यकारी अभियंता विश्वनाथ स्वामी, उपाभियंता प्रकाश कामले, सहायक आयुक्त मिर्जा बेग आदि सहित अन्य अधिकारी उनके साथ मौजूद थे। विदित हो कि नांदेड़ शहर के करीब 17 नाले पिछले कई वर्षों से सीधे गोदावरी नदी में छोड़े गए हैं, जिससे ये नदी हमेशा ही प्रदूषित रही है। शहर की सारी गंदगी नदी के पानी में मिल जाने से जलचर प्राणी जीव जंतु संकट में आ रहे हैं। दौरान इन 17 नालों में से सबसे बड़ा नाला यानी करीब 1.5 किलोमीटर का लंबा चुनाल नाला, जो कि डंकिन परिसर में है, इसी नाले को नदी में जाने से रोकने के लिए राज्य शासन के 80% और मनपा के 20% आर्थिक सहयोग से मनपा ने मल निस्सारण केंद्र स्थापित किया है। इसके लिए कुल 17,59,81,059 रुपयों की निधि की प्रशासकीय मान्यता प्राप्त है। शारदा कंस्ट्रक्शंस एंड कारपोरेशन कंपनी को वर्ष 2019 में इसके निर्माण कार्य की वर्क ऑर्डर दी गई थी। हाल ही ये केंद्र बनकर अब पूरा हुआ है। फिलहाल इस एसटीपी केंद्र से 5 दशलक्ष घनमीटर नाली के पानी को शुद्ध किया जा रहा है। शुद्धिकरण की प्रक्रिया में मूविंग बेड बायो रिएक्टर टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया गया है, जिससे रोज़ाना 10 दशलक्ष घनमीटर अशुद्ध पानी को नदी में जाने से रोका जाएगा। उसे शुद्ध करने के बाद ही नदी में छोड़ा जाएगा। इसके साथ ही नदी किनारे से ड्रेनेज लाइन बिछाने का काम भी चल रहा है, जो कि मई 2025 में पूरा होने की संभावना है। इसी ड्रेनेज लाइन में शहर के अन्य सभी नाले मिलाए जाएंगे। ये ड्रेनेज लाइन बोंडार परिसर में स्थित मनपा के मल शुद्धिकरण केंद्र से कनेक्ट की जा रही है। अमृत 2O योजना के अंतर्गत 5 किलोमीटर की ड्रेनेज लाइन को बिछाने का काम किया जा रहा है। इस प्रकार से अब शहर से एक भी नाला नदी में प्रवाहित नहीं होगा, ऐसा विश्वास मनपा आयुक्त ने व्यक्त किया है। इससे नदी प्रदूषण कम करने में सहयोग मिलेगा। डंकिन के इस एसटीपी केंद्र से नांदेड़ की गोदावरी नदी शुद्ध और पवित्र रखने को प्रारंभ हो चुका है। अशुद्ध पानी को शुद्ध करने के बाद ज़रूरत पड़ने पर रेल विभाग, बस विभाग या सिंचाई के लिए परिसर के किसानों को भी उपलब्ध करवाया जाएगा। ऐसी जानकारी मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े ने MCN हिंदी न्यूज़ को दी। शहरातील नाले जे गोदावरी नदीमध्ये मिसळले जात आहेत, त्यामध्ये नदीचं प्रदूषण होत आहे। या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि गोदावरी नदीमध्ये शुद्ध पाणी जावं यासाठी महापालिकेने जे नदी संवर्धन प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे, त्यामध्ये डंकिन या ठिकाणचा एसटीपी हा कार्यान्वित झालेला आहे। याची कॅपॅसिटी 10 MLD आहे। सध्या या नाल्यामध्ये आपल्याला 5 MLD पाणी उपलब्ध होत आहे। ते आपण शुद्ध करून शुद्ध केलेलं पाणी जे आहे ते नदीमध्ये मिसळत आहोत, नदीमध्ये सोडत आहोत। तर या पाण्यामुळे नदीतील पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढून त्यातील जे जलचर प्राणी आहेत त्याचं संगोपन करण्यासाठी किंवा ते जिवंत राहण्यासाठी याची मदत होणार आहे। यापुढेही महापालिका अमृत 2 योजनेमध्ये जो प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे, त्यामध्ये 3 किलोमीटरची NRW लाईन झालेली आहे। त्यामध्येही येत्या उन्हाळ्यापर्यंत 13 नाले आपण अशाच पद्धतीने शुद्ध करण्यासाठी पाणी वहन करून ते शुद्ध केलेलं पाणीच आपण नदीमध्ये सोडू किंवा शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध करून देऊ। महापालिकेला हा जो शासनामार्फत निधी उपलब्ध झालेला होता, त्याचा योग्य युटिलायझेशन होऊन आज रोजी हा आपला प्रकल्प जो आहे तो कार्यान्वित झालेला आहे। आपल्याला जो नाला आहे त्या ठिकाणी अडवून त्या ठिकाणी आपण SPS म्हणजे पंपिंग स्टेशन केलेलं आहे। त्या पंपिंग स्टेशन मधून आपण एरिएशन म्हणजे हवेनं ऑक्सिजनचं प्रमाण वाढवणे, डिसिल्टिंग करून घेणे, त्यामधला जो गाळ आहे तो सिल्टिंग करून घेणे आणि त्यानंतर त्यावरची शुद्ध करण्याची प्रक्रिया म्हणजे ॲलमचा वापर करून आणि आपण जो पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन गॅस वापरतो त्याची प्रक्रिया, या दोन्हीची प्रक्रिया झाल्यानंतर ते जे शुद्ध पाणी आहे ते आपण नदीत सोडत आहोत। आज रोजी हे
50 लक्ष लिटर नदीमध्ये पाणी आपण शुद्ध केलेलं सोडायला सुरुवात केलेली आहे. आज रोजी आपल्या या ठिकाणचा STP जो आहे तो सेकंडरी ट्रीटमेंट पर्यंत आपण केलेला आहे. सेकंडरी ट्रीट झालेलं पाणी जे आहे आपण रेल्वे पाणी बससाठी आपण हे त्यांच्या उपयोगासाठी वापरलं जाऊ शकतं. परंतु भविष्यामध्ये महापालिकेने या ठिकाणी टर्शरी ट्रीटमेंट करण्याचंही नियोजन केलेलं आहे, जेणेकरून टर्शरी ट्रीटमेंट नंतर हे पाणी आपण पिण्यायोग्य करणार आहोत. त्या दृष्टिकोनातूनही महापालिकेचं नियोजन आहे. परंतु तुर्तास सेकंडरी ट्रीटमेंट होत असल्यामुळं बांधकाम व्यावसायिकांना बांधकामावरती पाणी मारण्यासाठी, त्याचसोबत शेतीसाठी व रेल्वे आणि बस स्टँड यांच्या उपयोगासाठी सुद्धा या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. बस किंवा रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारची काही विचारणा किंवा आपल्याकडून काही प्रस्ताव सूचना काही केलेल्या आहेत? आपण रेल्वे आणि बस प्रशासनाला दोन्हीलाही आपण प्रस्ताव दिलेला आहे. त्यांच्या उपयोगासाठी योग्य असलेलं पाणी आपण तयार करून या ठिकाणी ट्रीट करून देत आहोत. हे त्यांनाही निम्म्या दराने उपलब्ध होऊ शकेल आणि आपलंही शुद्ध केलेलं पिण्याचं पाणी आहे त्याची बचत होणार आहे. नक्कीच आपण हे जे सेकंडरी ट्रीटमेंट केलेलं पाणी आहे ते शेतीसाठी वापरण्यास योग्य आहे किंबहुना हे जास्त चांगल्या पद्धतीचं पाणी उपलब्ध त्यांना होत आहे. त्यामुळे सवलतीच्या दरात आपण शेतकऱ्यांनाही मागणी जर कोणी करत असेल तर ते उपलब्ध करून देऊ.